पहिला चेंडू वेगवान या ठिकाणी आउटसाइड ऑफ स्टंप सटीक लाईन आणि लेंथ पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते. खूप चांगल्या लेंथ वरती हा चेंडू आपण बघतोय. सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं सुरुवात झाली या मॅचला. 24 चेंडूचं 1-1 सत्र आहे. या अगोदर असं वाटलं की रोमहर्षक स्थितीमध्ये अल्पेश 11 लवजी संघ विजयाचा मार्ग सुकर करेल, पण प्रणित पाटील जोपर्यंत खेळपट्टीवरती होता विजयाच्या अपेक्षा होत्या भोकरपाडा टीमला. निखिलचा हा चेंडू भन्नाट वेग या ठिकाणी आपण बघतोय. अगदी रफ्तार का सौदागर म्हणून या गोलंदाजाकडे सातत्यानं आपण बघत आलो आणि तशी सुरुवात निखिल पाटीलने या ठिकाणी केली आहे. अंधाधुंदी फटकेबाजी खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती मात्र सुरू आहे. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी येत असताना लगातार 2 चेंडू निर्धाव आलेत. निखिल तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा विकेटच्या मागच्या बाजूला चेंडू रेंगाळतोय. डॉट बॉल येतोय. लगातारचे 3 चेंडू निर्धाव येत आहेत. दडपण दिसून येत आहे खरं तर फलंदाजावरती. सुरुवातीपासून नैसर्गिक खेळ. तुम्ही वीरेंद्र सेहवागच्या अप्रोचनं जर का बॅटिंग केली तर समोर कोणताही गोलंदाज असू दे, कोणतीही टीम असू दे, नेहमीच तुम्हाला यश प्राप्त होतं. पण इथे तसं घडत नाहीये. पहिला चेंडू जसा निर्धाव आला ना, हौसले बुलंद केले ते गोलंदाज निखिल पाटीलनं. हा स्ट्रोक सरळ बॅटनं खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांना भेदलंय. वायडिश लॉंग ऑन सीमा पार. सिद्धू 11 कैरे टीमच्या धावसंख्येचं खातं खुलं करणारा हा खणखणीत चौकार. चार धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं चौथ्या चेंडूवरती खुलं करतोय तो फलंदाज गणेश. निखिलचा हा चेंडू लुपिंग फुलटॉस सिली मिडॉन मधून वाटचाल करेल त्या अगोदर या चेंडूला स्टॉप केलं जातं. ललित गायकर त्या ठिकाणी होते. 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वाढ घेते. खरं तर 5 धावा लागतात त्या धाव फलकावरती. 5 धावा लागतात धाव फलकावरती. दोनही टीमकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. दोनही टीमची जर महत्त्वाची बाजू आपण पाहिली तर गोलंदाजी राहिले आणि या गोलंदाजीचा विचार करता या मॅचमध्ये जर का 35+ धावा झाल्या सिद्धू 11 कैरे टीमकडून तर चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटी राहील. यात मात्र तिलमात्र शंका नसेल. विकी पाटील येतोय स्ट्रायकर एंडवरती. सुरुवातीचे 5 चेंडू दीर्घकाळ त्यानं प्रतीक्षा केली. डावकुरे आताचा सध्याच्या घडीला बहुचर्चित असणारा हा फलंदाज ऑन स्ट्राईक. सटीक यॉर्कर खोदून काढला. 1 धाव घेण्यासाठी सरसावलेत आणि 1 धाव घेता येईल इतका पुरेसा अवधी या दोनही फलंदाजांकडे होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिलं षटक अगदी सफल राहिलं वाशिवली टीमसाठी, कारण पॉवर प्लेच्या षटकात 1 चौकार जर का वगळला तर किफायती गोलंदाजी राहिले निखिल पाटील या गोलंदाजाकडून. केवळ त्यानं धावा खर्च केल्या 6. पण सिद्धू 11 कैरे टीमसाठी महत्त्वाची बाब असेल की सलामीची जोडी शाबूत आहे आणि असं म्हटलं जातं सिर सलामत तो पगडी 50. तुमच्याकडे जर का विकेट्स बाकी असतील ना तर येणाऱ्या कालावधीत आक्रमण कधीही करता येऊ शकतं आणि जशी बॅटिंग लाईनअप या टीमकडे आहे या सगळ्या गोष्टीचा आढावा घेता दोनही टीमकडून चांगली सुरुवात म्हणता येईल या मॅचमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा आहेत त्या धावफलकावरती. या स्पर्धेसाठी एक जबरदस्त उद्योजक भोकरपाडा गावचे सचिनभाई दुर्गे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आम्ही या ठिकाणी करतोय. या टीमचे पुरस्कर्ते कैरे संघाचे पुरस्कर्ते सिद्धेश पाटील, सिद्धू पाटील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचंही आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांनाही आमची विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. प्रवीण शिंदे आलाय दुसरं षटक. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. खूप चांगली लाईन आणि लेंथ आपण या ठिकाणी बघतोय. सरळ चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. विकी पाटीलने हावभाव दिलेत की रिव्ह्यूची मागणी त्यानं केलेली आहे. ऑन स्क्रीनवरती वाईटची तपासणी केली जाईल. ऑन स्क्रीनवरती याची तपासणी होईल. खरं तर मेन अंपायर सुरेश पांडे सर, स्क्वेअर लेग पंच आकाश पाटील सर, हे 2 पंच आपण मैदानावरती बघतोय आणि या मॅचमध्ये एक चांगली ठसन पाहायला मिळेल. सिद्धू पाटील यांनाही आपण विनंती करूयात की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलंही सहर्ष असं स्वागत. गेली कित्येक वर्ष
या कैरे टीमला. कैरे संघ फॉर्ममध्ये असू देत किंवा नसू देत, पण या टीमला सातत्यानं अगदी भरघोस पाठिंबा देणारं आहे नेतृत्व आणि त्याच्याच नावानं कित्येकदा कैरे संघ मैदानावरती खेळला. या मोसमात चांगल्या बहरात आहे. तसं पाहिलं गेलं तर सगळ्यांच्या उत्कंठा शिगेला पोहोचल्यात. तपासणी होईल ऑन स्क्रीनवरती, तर अंपायर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. वाईटसाठी रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. 2 रिव्ह्यू असतील एक टीमसाठी, बिमर आणि वाईटसाठी. रनआउटसाठी सुद्धा रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. धावसंख्या जर आपण पाहिली, पहिल्या षटकात 6 धावा धावफलकावरती आहेत. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू पहिला या ठिकाणी गमावला. इथून पुढे एकच बाकी असेल कैरे टीमसाठी. एक चांगली ठसन पाहायला मिळेल. मैदानावरती ज्या काही खेळपट्टीवरच्या ज्या काही नियम आहेत ते पंचांकडून तुम्ही विचारून घ्यायचे आहेत, कारण मला वाटतं इथे सिंगल वाईड नाही आहे. इथे हा स्ट्रोक विकी पाटीलचा फटका फसला. हवे ते सेफली लँड होईल की प्रयत्न सुरेख होते. दोन धावा या ठिकाणी मिळतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 8 धावा आहेत धावफलकावरती. किरण पिंगले, कलोते गावचे किरण पिंगले यांच्या माध्यमातून वाशिवली टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचंही स्वागत. कैरे संघ सुद्धा मैदानावरती खेळ करतोय. 8 धावा आहेत त्या धावफलकावरती. प्रवीणचा हा चेंडू ब्लॉकमध्ये टाकला होता, खोदून काढला. एकतर कंप्लीट दुहेरीसाठीचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी निघाले होते फलंदाज पण रोखलं एकच धावा आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 9 धावा लागतायत त्या धावफलकावरती. मला वाटतं संपूर्ण आता जो वडगाव विभाग आहे या विभागाचं लक्ष या मॅचवरती लागलं असेल. KTCचा उल्लेख जर आपण केला तर बैलगाडा क्षेत्रात या KTCनं खूप चांगलं वर्किंग केलं आहे आणि सध्याच्या घडीला एकता चषक 2025 चिंचवली गोहेकरांची स्पर्धा ते कव्हर करतात. याचा अर्थ या KTCच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचंही आपण स्वागत करूयात. मैदानावरती जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत असेल. सुरू असलेला हा सामना सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरोधात धनराज 11 जय मल्हार वाशिवली. प्रवीणचा हा चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. एक तर कंप्लीट दुहेरीसाठीचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 11 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 11 धावा धावफलकावरती. खरं तर अद्यापर्यंत विकेट्स शाबूत ठेवल्यात, कारण आपण बघतोय इथे जर का विकेट्स राखल्या तर येणाऱ्या कालावधीत आक्रमण होईल. दोनही टीमकडे तगडे गोलंदाज आहेत, त्यामुळे 35 धावा होणं फार गरजेचं आहे. इथे हा फटका ऑन साइडला गॅपमध्ये निघालाय गोलीच्या वेगानं. पंचांचा इशारा येतो, बॅटला ब्रश होऊन चेंडू वाटचाल करतोय फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून लॉंग लेग सीमा पार. धावसंख्येला आकार देणारा हा दणदणीत चौकार. सामन्यानं आता उत्कंठा वाढवण्यास सुरुवात केली, कारण सुरुवातीचं जे षटक होतं ते गोलंदाजाच्या फेवरमध्ये गेलं, पण विकेट्स शाबूत होत्या आणि याचा अर्थ आक्रमण कधी होईल यात शंकाच नव्हती. संधी मिळताच एक चौकार एक षटकाराचा शोध घेत झपाट्यानं धावसंख्येला आता
वाढवण्याचं काम गणेश या फलंदाजाने केलंय। 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली आहे 10.50च्या सरासरीनं 21 धावा लागतायत सिद्धू 11 कैरे संघाच्या धावफलकावरती। चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष या मॅचकडे लागलं। एका बाजूला जय मल्हार जो धनराज याच्या नावानं खेळ करतोय, तर कैरे गावासाठी नेहमीच सिद्धूच्या अस्मितेसाठी खेळणारे खेळाडू आज मात्र मैदानावरती सुरुवात चांगली करतायत। 21 धावा आहेत कैरे संघाच्या धावफलकावरती। तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल। जीवन शिंदे कलोतेच्या स्पर्धेत अनुपस्थितीमध्ये होता आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा या वाशिवली संघाने ती स्पर्धा जिंकली होती। इथे मात्र कैरे संघाचं त्यांना आव्हान असेल। आपल्याला जसा वेळ मिळेल ना नक्कीच यांचा इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू। इथे मोठा फटका खेचायचा होता, डायरेक्ट हिट होत नाहीये। काय घडलं एक धाव जी धोकादायक वाटत होती। ललितने खूप चांगले प्रयत्न केले, त्याला ठाऊक होतं की डायरेक्ट हिटच या मॅचमध्ये एक धाव त्याहीपेक्षा विकेट्स देऊन जाईल, पण लेग बाईटच्या साह्यानं का होईना एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 22 धावा लागतायत त्या धावफलकावरती। गतवर्षी वाशिवली संघ चांगल्या भन्नाट फॉर्ममध्ये होता आणि अशा फॉर्ममध्ये कैरे संघाचा फॉर्म थोडा कमी होता, पण तरी सुद्धा कैरे संघानं 2 वेळा या वाशिवली संघाला परास्त केलं होतं। आणि यंदाचा सीझन जर आपण पाहिलं वाशिवली संघ अगदी कैरे संघाच्या तुलनेत फार कमी क्रिकेट खेळलाय, पण कैरे संघाचा फॉर्म भन्नाट आहे आणि अशा वेळेला वाशिवली संघाला त्यांना रोखणं तितकंसं सोपं नसेल। जीवन तयार आहे। जीवनचा फुलटॉस चेंडू ऑन साईडला बचावला खरं तर गोलंदाज। जीवन स्वतःला कोसतोय आतल्यात की काय घडलं होतं, बाल बचावला गोलंदाज। फुलटॉसचा फायदा उचलता आला नाही। रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी होती। बिमरसाठी रिव्ह्यू कोणाचा असेल? पंच अंपायर रिव्ह्यू एक धाव या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि एका धावेच्या फेर चेंडू असेल, फेर डिलिव्हरी, याचा अर्थ एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 23 धावा आहेत त्या धावफलकावरती। 23 धावा धावफलकावरती। धनराज 11 जय मल्हार वाशिवले आणि त्यांच्या विरोधात सिद्धू 11 कैरे। चांगल्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत। जय हनुमान मित्र मंडळ चिंचवली गोहे यांच्या वतीनं एकता चषक 2025 ची शानदार स्पर्धा। हा स्ट्रोक गरंगलत चाललाय। लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत। एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होतीये 24 धावा लागतायत त्या धावफलकावरती। क्रेनला जो बॅनर लावलाय मुख्य व्यासपीठाच्या वरती आपण बॅनर बघू शकाल। प्रतीक इंटरप्राइजेस त्या बॅनरला जर का चेंडू लागला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्या फलंदाजाला दिलं जाईल। डावकुरे आताच्या फलंदाजांना संधी आहे इथे। पैसे वाढलेत, 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुरू होता। एक धाव या ठिकाणी मिळेल। नीटचा चेंडू बॅटवरती आला नाही, कारण जीवन सुद्धा बुरलेला गोलंदाज आहे। याने सुद्धा बरेचसे उन्हाळे पावसाळे पाहिलेत, मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा तो सुद्धा खेळलेला आणि त्या गोष्टीचा आढावा घेता जीवनवरती आक्रमण करणं तितकंसं सोपं नव्हतं, पण चांगल्या प्लॅनिंगनं कैरे संघ दिसतोय। कारण विकी पाटीलनं सांगितलं सुरुवातीलाच जर का एखाद्या टीमकडे एखादा गोलंदाज चांगला असेल, जो वीक गोलंदाज मिळेल त्यावरती तुम्हाला आक्रमण करावंच लागतं आणि ते काम अगोदरच्या षटकात झालं। प्रवीण शिंदेवरती आक्रमण झालं, विकेट्स राखल्यात। इथून पुढे एक षटक बाकी आहे। इथे जर का सिंगल डबल जरी आले तरी स्ट्राईक रोटेशन धावफलक हलतं राहील आणि धावा होतील कैरे टीमसाठी। हा चेंडू खरं तर ऑफ ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक थांबलेत, एकतर कंप्लीट दुहेरीसाठी निघालेत आणि दुसरी धाव चित्याच्या चपलाईने या ठिकाणी कंप्लीट। पंचांचा नो बॉल असल्याचा इशारा। पंचांनी नो बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे, पण फिल्डिंग रिव्ह्यू चेंडूची तपासणी होईल। विकी पाटील बायकर मॅन एक बाईक त्याच्या नावावरती राहिले या मोसमात। खूप चांगलं प्रदर्शन राहिले। सिद्धू 11 कैरे संघाने घवघवीत यश प्राप्त केलं आणि इथे मात्र आपण बघतोय की बिमरची मागणी ऑन फील्ड अंपायर डिसिजन खरं तर नो बॉल आहे आणि अशा वेळेला फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय।
विकी पाटील आणि गणेश ही जोडी मैदानावरती खेळ करते. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरं षटक सुरू आहे. वाशिवले आणि कैरे फेअर डिलिव्हरी, याचा अर्थ 2च धावा या ठिकाणी मिळतील. थर्ड अंपायर डिसिजन रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतोय वाशिवली टीमसाठी. 27 धावा आहेत धाव फलकावरती. जीवन शिंदे गोलंदाजी करतोय. पहिलं षटक टाकलं गोलंदाज निखिल पाटीलनं, त्यानं धावा खर्च केल्या केवळ 6. दुसरं षटक टाकलं प्रवीणनं, त्यानं धावा खर्च केल्या 15. आणि जीवनचं षटक ज्यामध्ये 4 सिंगल आणि 1 दुहेरी धाव येताना आपण बघतोय. अद्यापर्यंत 6 धावा शोधल्या त्या षटकामध्ये. 27 वरती धावा संख्या बघतोय. मी सुरुवातीलाच सांगितलं या खेळपट्टीनं गोलंदाजांना भरपूर प्रमाणात साथ दिले, कारण भोकरपाडा टीमकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असताना सुद्धा 30 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकापर्यंत त्यांना वाट बघावी लागली. इथे जर का 35 आल्या तर मॅच चांगली होईल, पण इथे हा स्ट्रोक उंच खुरा निखिल पाटील त्या ठिकाणी तैनात होता आणि विकी पाटीलच्या या फटक्याला त्यानं रोखलंय. असं वाटलं तर फटका चांगला आहे, पण सरळ क्षेत्ररक्षकाचा वेध या फटक्यानं घेतला आणि अखेर जो ब्रेक थ्रू हवा होता ना तो जीवन शिंदेने दिलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या असेल सिद्धू 11 कैरे संघाच्या धावफलकावरती 1/27. जर लेफ्टी फलंदाज बॅटिंग करतोय तर जो ऑन साईडचा क्षेत्ररक्षक असतो लॉंग ऑनला तो अगदी वाईड असतो, पण इथे बरोबर साईड स्क्रीनच्या बाजूला उभा केला होता आणि एक प्रकारे स्ट्रेटला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जिथे क्षेत्ररक्षक फार कमी प्रमाणात तैनात करताना आपण कित्येक संघाला पाहिलं, कित्येक कर्णधारांना पाहिलं, पण इथे या कर्णधारानं युक्ती लढवली. कारण विकी पाटील अगदी जे खोलवर पद्धतीचे चेंडू आहेत ते सरळ बॅटनं खूप चांगले खेचतो आणि हे ओळखून जो उंच खुरा होता अक्षय झिंगे त्याला बरोबर समोरच्या दिशेने तैनात केला आणि त्यानं टिपलेला हा अप्रतिम झेल. जवळजवळ 6 धावा या मायनस होतील मला वाटतं कैरी टीमच्या माध्यमातून, कारण विकेटसुद्धा गमावले, फटकासुद्धा रोखला आणि पहिला धक्का दिला तो सिद्धीविरण कैरे टीमला. धावफलक स्थिरावेल 27 या धावसंख्येवरती. खूप चांगली फिल्डिंग, कॅप्टनशिप लीड करतोय खरं तर पंकज शिंदे ईस्टर्नच्या मागून आपण बघू शकाल. गोलंदाजीला आलाय यशचा हा चेंडू अंदाधुंदी फटका खेचायचा होता. 1 धाव या ठिकाणी मिळते. चेंडूवरची नजर लवकर हटली होती आणि त्या कारणास्तव इथे 1च धाव मिळेल. 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 28 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. अतुल पाटील एक चांगलं स्कोर कार्ड आहे खरं तर धावफलकावरती आपण बघतोय 28 धावा आहेत आणि चांगल्या स्थितीमध्ये तो बॅटिंगला दाखल झाला. याचा अर्थ त्याला आक्रमणाची भरपूर संधी आहे. इथून पुढे 1-2 मोठे फटके अपेक्षित असतील कैरे टीमला, पण मोठे फटके वाचवले तर धावाही रोखता येतील वाशिवली टीमकडून. यशचा हा चेंडू या वेळेला अपील जोरदार करण्यात आली, पण उत्साह जास्त आहे, आत्मविश्वासाची कमी. निर्धाव चेंडू येतोय. धावफलक स्थिरावेल 28 या धावसंख्येवरती. मी सातत्यानं सांगतोय किमान 35 जेणेकरून मॅच चांगली होईल. गोलंदाज संघर्ष करतील दुसऱ्या सत्रात कैरे टीमचे. त्यासाठी एक मोठा फटका कोणत्याही परिस्थितीमध्ये हवा आहे. एक तर कंप्लीट दुहेरीसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजगत्या पूर्ण. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 30 धावा लागतात धावफलकावरती. पहिलं सत्र सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 3 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका चांगल्या स्थितीत कैरे संघ सन्मानजनक धावसंख्या येईल. 2 मोठे फटके प्लस पॉईंट होईल कैरे टीमच्या गोलंदाजांना. मोठे फटके रोखले तर धावांचा पाठलाग थोडासा सुकर होईल वाशिवली टीमसाठी दुसऱ्या सत्रात. वेगवान चेंडू भन्नाट वेग. विकी पाटीलचं बाद होणं कदाचित या षटकात तो स्वतःला कोसत असेल. लेफ्टी गोलंदाज होता शेवटच्या षटकात
आणि विकी पाटील स्वीपचे फटके चांगले खेळतो. अशा वेळेला जे फुलर लेन अगदी डीपमध्ये राहणारे चेंडू आहेत ना, अतुल पाटीलसाठी थोडे कर्दनकाळ ठरतायत. अजून एक त्याच पद्धतीचा लाजवाब गोलंदाजी, कौतुकास्पद, प्रशंसा करावी तितकी कमी आहे. सिंगलला जरूर दुहेरीमध्ये परिवर्तित केले, पण मोठे फटके जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत सुटकेचा निश्वास टाकता येणार नाही. या 2च धावा या चेंडूवरती मिळतील. दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 32 धावा लागतायत त्या धावफलकावरती. गणेशने एका बाजूने जरूर प्रयत्न केले, पण भरपूर काल तो नॉन स्ट्रायकर एंडवरती राहिला आणि त्याचा परिणाम की मोठ्या फटक्यांपासून वंचित आहे सिद्धू 11 कैरे. शेवटचा चेंडू, अतुलचा हा ब्लाइंड स्ट्रोक बॅटची यष्टीरक्षकाने झेल टिपलाय. 35च्या आतमध्ये रोखण्यात सफल ठरलाय धनराज 11 जय मल्हार वाशिवली. सिद्धू 11 कैरे संघाच्या बाजूने जर आपण विचार केला तर सुरुवात चांगली होती, पण शेवट गोड करता आला नाही. मोठा फटका आलाच नाही आणि त्या कारणास्तव पहिली इनिंग जर समाप्ती आपण पाहिली तर धावसंख्या झाले 32. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 33 या धावसंख्येची. या 33 धावांचा पाठलाग वाशिवली टीमच्या फलंदाजांकडून केला जाईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील सिद्धू 11 कैरे टीमकडून, हे बघणं फार गरजेचं आहे. ते ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील दुसऱ्या सत्रामध्ये तलवली गावचे एक जबरदस्त समालोचक यश मालकर. पण त्या अगोदर मी विनंती करतोय, पहिल्या फेरीचा शेवटचा सामना वरची खोपोली आणि त्यांच्या विरोधात रीस. दोनही कॅप्टनला आमची विनंती असेल की टॉससाठी यावं. रीस आणि वरची खोपोली दोनही कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. पाहुण्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. प्रशांतदादा शिंदे साहेबांची उपस्थिती मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय. आज त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या सर्वप्रथम त्यांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊयात या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, भारदस्त नेतृत्व प्रशांतदादा शिंदे साहेब आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तुमचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदीचं आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आम्ही या ठिकाणी करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि प्रशांतदादा शिंदे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होत असताना संदेश पाटील यांच्या शुभास्ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक. यानंतर प्रणित जंगम यांचाही सन्मान केला जाईल. प्रणित जंगम यांची बॅटिंग आम्हाला अद्यापही आठवते. हीच ती स्पर्धा आणि आपण पाहिलं असेल की काय लाजवाब बॅटिंग चिंचोली गोहेच्या स्पर्धेत प्रणित जंगमनं केली होती आणि त्यांचा संघ सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रणित जंगम यांचा सन्मान, मालिकावीर हा किताब त्यानं पटकावला होता. अद्यापही त्यांची बॅटिंग स्मरणात. इथूनच चेंडू चेक केले जातील. पंकज मागील जी स्पर्धा घडली होती त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ मुळगाव संघ राहिला होता आणि प्रणितनं काय जबरदस्त खेळ केला होता. मालिकावीर हा किताब त्यानं पटकावला होता आणि त्याचाही खेळ आगामी दिवसात, आगामी रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण हा सामना चांगला होईल यात शंका नाही. मी पुनश्च विनंती करतोय रीस संघाचे कर्णधार त्याचबरोबरीने वरची खोपोली संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचे. 24 चेंडू 33चा पाठलाग करायचे. हा फायटिंग टोटल आहे, कारण या मैदानाची जर ॲव्हरेज धावसंख्या यश आपण पाहिली तर मी म्हणून तर उल्लेख केला की किमान 35 धावा झाल्या तर गोलंदाज संघर्ष करतील. 32 पर्यंत पोहोचलाय, 33 सुद्धा कमी नसतील कैरे टीमसाठी. पण या धावांचा पाठलाग होईल की रोखल्या जातील हे बघणं फार गरजेचं आहे. चिंचवली गोहे गावातील सर्व तरुणी आणि महिलांच्या आदरपूर्वक आणि प्रेमळ सन्मान रुक्मिणी फाउंडेशन व प्रतीक एंटरप्राइजेस आणि जय हनुमान मित्रमंडळ चिंचवली गोहे यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी या स्पर्धेची तिसरी रात्र असेल. रात्री 9 वाजता चिंचवली गोहे गावातील सर्व महिलांचा सन्मान एकता चषक स्पर्धेच्या मंचावर करण्यात येणार आहे. हा सन्मान रुक्मिणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कुमारराज रमेश पाटील, प्रतीक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रतीक हरिचंद्र पाटील आणि जय हनुमान चिंचवली गोहे यांच्या वतीनं करण्यात येणार आहे. महिलांसाठी
विशेष सन्मान या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि महिलांचा विशेष सन्मान आम्ही HDP ट्रॉफी 9961च्या स्पर्धेत पाहिला होता. रॉयल एंट्रीसुद्धा रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य खरं तर पद्माताई सुरेशदादा पाटील आणि यांची रॉयल एंट्री आपण भरपूर रॉयल एंट्रीज पाहिल्या, पण महिलांची पहिली रॉयल एंट्री माझ्या माहितीनुसार तरी पद्माताई सुरेशदादा पाटील यांची राहिली आणि ती सुद्धा गाजली. महिलांचा विशेष सन्मान त्या स्पर्धेत सुद्धा करण्यात आला आणि त्यांचेच सुपुत्र सिद्धू यांच्या नावानं कैरे संघ खेळ करतोय. त्यांनाही शुभेच्छा असतील. 24 मध्ये बनवायचे 33 मायक्रोफोनवरती असतील यश मालकर. सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. 24 बॉल 33 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही संघ जवळचे आहेत. नेक्स्ट मॅच रीस त्यांच्या विरोधात वरची खोपोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. जय हनुमान रीस त्यांच्या विरोधात वरची खोपोली. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण टॉस साठी लगेच या. आणखीन एक बिग फाईट पाहायला मिळेल. रसायनीमधील ताकदवर टीम शंकर पारेंगे यांच्या राबानं ती ओळखली जाणारी टीम त्यांच्या विरोधात वरची खोपोली. ही लढत आपल्या नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती टॉस साठी या. मॅचला होती सुरुवात. 24 मध्ये 33 धावसंख्येची गरज आहे. वाशिवली टीमचा हिटमॅन पंकज शिंदे स्ट्राइक लाइन वरती पहिलाच बॉल बॅक फुटला जाऊन डीप बॅकवर्डला चाला. गणेश आलेत बॉल वरती. पहिलाच बॉल वरती सिंगल. बरेचसे प्रेक्षक जोडले गेले असतील आता KTCच्या माध्यमातून, कारण ही मॅच खूप महत्वाची आहे. खूप चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघ एकमेकांचा खेळ अगदी जवळून माहिती आहे. कित्येक मित्र आहेत, कित्येक नातेसंबंध, सर्वच गोष्टी, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून तुम्हाला खेळ करायचा आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल घेतल्या. दीपक झिंगे जो सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आहे. ही एवन जोडीनं काल गाजवला आणि गाजवत आला वाशिवली टीम साठी. स्विचिटचा पटका आक्रमण केले यावेळेस दीपक झिंगेनं. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, पोहोचला बॉल पर्यंत आणि आपल्या टीम साठी धाबा वाचवल्यात. एक धाव खूप महत्वाची. धनराज 11 वाशिवली टीमचे पुरस्कर्ते मयूरजी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि संपूर्ण आज रात्रीमध्ये पाण्याची व्यवस्था त्यांनी केली असेल. सन्मान्य महेंद्र लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून चला टॉस साठी टॉस केला जाईल. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. मॅच सुरू आहे. यावेळेस दांडी 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 गोल केल्या. व्ह्यू फर्निचर डिस्ट्रॉय. झटका पहिला बसतोय वाशिवली टीमला. मी म्हटलं ना मॅच ही रंगणार आणि प्रेक्षकांची मन जिंकणार. आली विकेट. दीपक झिंगे परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला झटका आपण पाहिला वाशिवली टीमला, परंतु टाटा IPL मध्ये आपण पाहिलं असेल टाटा ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक डॉट बॉल वरती आपण 500 झाडं लावताना आपण पाहिलं. ती उपक्रम राबवला जातं, परंतु रुक्मिणी फाउंडेशन मार्फत एकता झटका मध्ये जेवढे चौकार षटकार मारले जातील त्याच्या 5 पटीने वृक्षारोपण केलं जाईल. एक षटकार 5 वृक्ष. खरं तर बेलीची गरज आहे, कारण वाढतं तापमान आपण पाहतोय आणि वृक्ष लागवड केलीच पाहिजे अंकित मालुसरे. पण मॅच गरमीची आहे, मॅच रंगली आहे. विकेट आले दीपक झिंगेची. मॅच ऑन आहे. फायटिंग टोटल आहे धावफलकावरती. यशाने आपण जर पाहिलं ना तर हे आव्हान जरी कागदावरती सोपं दिसत असलं तरी तितकंसं सोपं नसेल. आणि पंकजनं दाखवलं या चेंडूवरती ज्या पद्धतीनं त्यानं गती दाखवली, फर्निचर डिस्ट्रॉय केला आहे तो दीपक झिंगेचा. पंकज ओंबले याबाबतचा बॉल पुन्हा एकदा मिस केलाय. फास्ट अँड फ्युरियस कैरे एक्सप्रेस आणखीन एक डॉट बॉल फेकतोय. आधी झालं होतं आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि तदनंतर केलंय कमबॅक. ही मॅच रंगेल शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल. आता रासायनिकर देखील मॅच पाहत असतील. याबाबतचा बॉल पुन्हा एकदा पंकज बॅकफुटला जाऊन निखिल पाटीलला सबसे कातिल निखिल पाटील ठोकतोय या बॉल वरती. षटकार. थँक्यू. चला बॉल द्या. जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये.
तुम्ही दर्दी प्रेक्षक असाल तर मॅच बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये आला चेंडू पाहिजे. चेंडू मैदानावरती द्यायचे. यश आपण जर पाहिलं तर खरोखर आज मला अद्यापही तो सामना आठवतोय. भारत विपक्ष पाकिस्तान. शोएब अख्तरने एक चेंडू टाकला होता आणि राहुल द्रविडची एसटी उद्ध्वस्त केली होती, पण तदनंतर वीरेंद्र सेहवागनं शोएब अख्तरच्या गोलंदाजीवरती एक षटकार सुद्धा असा ठोकला होता. आणि तसंच काहीसं चित्र इथे फर्निचर डिस्ट्रॉय झाला. तदनंतर निखिल पाटीलने षटकार ठोकून जी शांतता होती ना ती दूर केली वाशिवली टीमच्या गोट्यामधून. ते प्रत्येक बॉलवरती सांगतात तू शेर तंबी सव्वा शेर. यावरचा बॉल आणखीन एक. यू विल बी मिस आय डेफिनेटली इट. पुन्हा एकदा इष्टा दाखवल्यात. षटकारानंतर आले विकेट. मॅचचं चित्र सांगतंय मॅच शेवटच्या बॉल पर्यंत नक्कीच जाणार. ठोक डीजे. परतावा लागले मैदानाच्या बाहेर. एका बॉलवरती षटकार अंकितचा, दुसऱ्या बॉलवरती लगेच कमबॅक. म्हणजे दमकम आहे या मॅच मध्ये. जी प्रेक्षकांना मॅच पाहायला मिळते ना, एकता चषकाचं हेच महत्व आणि हीच एकता चषकाची ओळख आहे. चांगले संघ, चांगल्या मॅचेस. नक्कीच हा सामना हाय व्होल्टेज असेल या स्पर्धेतील, यात शंकाच नाही. शेवटच्या आता 18 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. विकेट आली, तदनंतर षटकाराला पुन्हा एकदा विकेट प्राप्त करून थांबवलं आणि सांगतात कैरेकर सहजासहजी हा सामना वाशिवलीकरांना सोपा नसेल. कोणताही संघ जिंकू देत. यश वाशिवली आपल्याच परिसरातील आहे, कैरे संघ सुद्धा आपल्याच परिसरातील. तुमची ग्रामपंचायत सुद्धा एकच आहे. मला वाटतं तलवली सुद्धा त्यामध्येच येतो आणि तुमचं भाग्य आहे, माझं स्वतःचं मी भाग्य समजतो की वाशिवली विपक्ष कैरे हा सामना समालोचन करण्याची संधी मिळते आणि सामना सुद्धा रंगतोय. 18 मध्ये 24 मॅच चांगली होईल यात शंकाच नाहीये. मॅच चांगली होणार का दोन्ही टीम चांगल्या आहेत. दोन्ही टीम आपल्या जवळच्या आहेत. रसानीमधील सर्वात 2 घातक टीम ज्याने आपण पाहिला ठाणा भिवंडी सारख्या टीमला देखील पाणी पाजलंय अशा टीम आहेत. वाशिवली कैरे भन्नाट फॉर्म मध्ये आहेत आणि आता ती खोपोलीकरांना रासायनिकरांचा या मॅचचा आस्वाद तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. यात शंकाच नाहीये, कारण वाशिवलीकरांनी कित्येक मोठमोठ्या टुर्नामेंट जिंकल्यात, पण त्याहीपेक्षा या मोसमात ज्या बहरात आहे ना सिद्धू 11 कैरे, त्याचा विचार करता सामना चांगला होईल. याबतचा बॉल पंचांचा 9चा सिग्नल आलाय. प्रत्येक बॉल वरती अगदी हा ट्रेलर जाके अभी तो पूरा पिक्चर बाकी है. एक एक चित्र या बॉल वरती. 9 बॉल आलाय आणि नेक्स्ट बॉल फ्री. पंचांचा हेलिकॉप्टर फिरलाय मैदानाच्या आतमध्ये. होय मध्ये अगदी थोडीशी थंडी असेल परंतु मॅच मध्ये गरमी आहे. दोन्ही टीम चांगल्या आहेत, चांगला खेळ चालू आहे. फ्रीटचा बॉल पंकज साठी. हिटमॅनला बीट केलं सोपं नाहीये. हिटमॅनला बीट करणं पण तो फ्रीटच्या बॉल वरती गणेश वाघे अर्थातच भाईने केलं बीट. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत ना. आपण पाहतो अद्यापर्यंत पाठलाग करायचा 33 धावसंख्येचा. आणि या बॉल वरती आपण पाहायला गेला पहिला बॉल खराब, त्यानंतर कमबॅक केलं. पंकज शिंदेला शांत ठेवला. याबतचा चांगला सटीक परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. वाईट यॉर्करचा वापर केला आणि याबत पहा प्रत्येक बॉल वरती सर्व समर्पण गोलंदाज देतो, पण तो पंकज शिंदेकडे उत्तर नाहीये. पण तो शांत बसेल तो पंकज शिंदे कसला. यश खरं तर आपण बघतोय खेळपट्टी गोलंदाजीला पोषक आहे. आपण सुरुवातीला सांगितलं किमान 35 पण 32 पर्यंत पोहोचला आणि तदनंतर सुद्धा जो संघर्ष करतोय ना कैरे संघ लाजवाब. सामना चांगला होतोय. पंकजला थांबवले सद्यस्थितीला. याबतचा बॉल पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरे पाहत बसला, परंतु बॉल सरळ निघून गेला. विकेट किपर रजत पाटीलच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. जसे जसे डॉट बॉल पडले जातील तसे अगदी प्रेशर वाढलं जाईल वाशिवली टीम वरती. प्रेशर रिलीज करणं फटका येईल का, परंतु कौतुक असेल काय लढत देते कैरे टीम. आणि गणेश याबतचा आणखीन भन्नाट सुपर्ब वेग आणि त्याच्या सोबत अचूक टप्पा यावेळेस पाहायला मिळाला. काय कमालीची गोलंदाजी. प्रत्येक बॉल डॉट फेकतोय. शेवटचे 14 बॉल आता 23 धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडू 23 धावा. अंकित सर काय म्हणाल. अगदी डॉट बॉल पाहायला मिळतात. अगदी हे डॉट बॉल प्रेशर तुमच्यावरती वाढवतील आणि प्रेशर क्रिएट झालंय की का असं वाटायला लागलं वाशिवली टीम वरती. तर पंकजकडे अनुभव दांडगा आहे. तो जर का शेवटपर्यंत थांबला तर हे डॉट पर्सेंटेज सुद्धा तो भरून काढेल.
इतकी क्षमता आहे त्याच्याकडे, पण गणेश ने ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली ना, थांबवलंय अक्षरशः काय करायचं अशा संभ्रमात टाकलंय. 12 खरं तर 18-24चं इक्वेशन होतं. पहिला चेंडू खराब आला होता, असं वाटलं की वाशिवली संघ झटपट शिरकाव करेल, पण तदनंतर ज्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजी केली ना, लाजवाब. कैरे संघ या मॅचमध्ये आता थोड्या प्रमाणात का होईना हवी होताना दिसून येतो, कारण डॉट पर्सेंटेज वाढले, धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतरसुद्धा वाढले, तफावत मोठी होताना आपण बघतोय. आणि ज्या धावा सोप्या वाटत होत्या कागदावरती त्या आता जड झाल्यात. जय मल्हार, अर्थातच धनराज 11 वाशिवली टीमसाठी. नक्की जोपर्यंत जीवन शिंदे, जोपर्यंत पंकज शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये काही सांगणं कठीण आहे. चांगली गोलंदाजी झाली, बागफुटला जाऊन पंच, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, बॉल चाललाय सीमारेषा पार, आला जीवन संजीवनी देणारा जीवन JS च्या बाट मधून हा चौकार. थँक्यू डीजे. शेवटचे 12 चेंडू आता 18 धावसंख्येची गरज आहे. जीवनच्या या चौकारानं अगदी धावसंख्येचं अंतर कमी केलं. जे प्रेशर बनलं होतं ते प्रेशर रिलीज पर्यंत काय गोलंदाजी राहिले कैरे टीमच्या गोलंदाजांची. आधी आपण पाहिलं पंकज ओंबले, कैरे एक्सप्रेस, त्याने धाबा खर्च केला. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट यावेळेस गमावल्या आणि यावेळेस गणेश शेवट दुसरं षटक आपण त्याचं पाहिलं, त्याने अवघ्या धाबा खर्च केल्या 6 आणि टीम जाऊन पोहोचले 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 15 धावसंख्येवरती. शेवटचे 12 बॉल 18 धाबा, परंतु या धाबा जरी कमी वाटत असल्या धाबा सोप्या नाही आहेत, कारण गोलंदाजी हे प्रमुख अस्त्र आहे कैरे टीमचं. यश खरं तर मोक्याच्या क्षणाला चौकार आला आणि या चौकारानं थोडंसं हलकं झाला असेल पंकज शिंदेवरती असलेलं ओझं, कारण तो धावांसाठी झगडत होता, प्रयत्न करत होता, पण दुसऱ्या बाजूला लगेचच जीवन शिंदे जो चांगला अष्टपैलू आहे त्यानं ठोकला चौकार आणि इक्वेशन आता कमी केले. शेवटचे 12 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. इक्वेशन जर पाहिलं तर सामना शेवटपर्यंत जाईल यात मात्र बिलकुल शंका नाहीये, कारण पर षटकागणिक या खेळपट्टीवरती 9 धावा सुद्धा सोप्या नसतील वाशिवली टीमला. फुलटॉस फटका फसला आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये टिपलाय. 100% योगदान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता रॉयल पाटील. यस, रॉयलला पकडला झेल आणि परतावा लागेल. जो संघर्ष करत होता, या टीमची रन मशीन आहे, या टीमचा हिटमॅन, तो निराशाजनक करता प्रेक्षक देखील नाराज असेल. पंकज शिंदे हे नाव खूप मोठं आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती, परंतु या मॅच मध्ये तो अनसक्सेसफुल ठरला. फटका चांगला होता, एलिमिनेशन कमी आणि त्याला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. इक्वेशन बनलंय. शेवटचे 11 बॉल 18 धावा. जाऊया डीजे कडे. खूप थ्रिलर मॅच पाहायला मिळत्या प्रेक्षकांसाठी, जणू पर्वणीच. आणि ती मॅच वाशिवली त्यांच्या विरोधात कैरे. एकाच पंचायत मधील अगदी 2 गावा आहेत. मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत 11, करायच्यात 18 धाबा. अक्षय जिंगे दाखल झाला, या टीमचा आज फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे आणि तो दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. 11 मध्ये 18 म्हणजे 3 फटक्यांचा खेळ आहे, परंतु सोपं नसेल, कारण आपण या विकेटचा विचार केला. गोलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी आहे आणि त्याच्यावरती सुरू असलेली. आता प्रतीक मोरे म्हटलं की निर्णायक मॅच मध्ये कमी धावा देऊन विकेट हाताळणारा गोलंदाज आक्रमण केलंय प्रतीक वरती. जल्लोष होतोय रत्नागिरीत चिपलून. अक्षय भावा मार तू, उचलून मॅक्सिमम मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. शेवटचे 10 बॉल 12 धाबा. मॅच रंगली. प्रतीक मोरेला कमबॅक करावा लागेल. अक्षयनं त्याची मशीन चालू केलंय, चॉप केलंय, हेलिकॉप्टर लुक दिला, बॉलला पाठवलाय. आणखीन एक दर्जेदार मॅग्निफिसंट स्ट्रोक निर्णायक क्षणी आलाय अक्षय जिंगेच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार.
दाखवा लागेल. कमबॅक करावाला बागपुडला जाऊन स्कोरकेटचा प्रयत्न बसला. डॉट बॉलला मॅच अजून संपलेला नाहीये. जोपर्यंत तुम्ही जिंकत नाहीये स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण अजून मी जिंकलेलो नाहीये. आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी प्रतीक मोरेला कमबॅक करावा लागेल. प्रतीक मोरे करू शकतो, तुम्हाला सिद्ध करावं लागेल. लोक तुम्हाला प्रसिद्ध करतीलच, त्याआधी तुम्ही स्वतःला सिद्ध करा. प्रतीकला सिद्ध करायचं, हेच करायचं. डॉट बॉल फेकायचे आहेत आणि ते फेकलेत. षटकारानंतर कमबॅक असावं ते प्रतीक मोरे सारखं. शेवटचे 7 बॉल, आता 6 धाबा करायचे आहेत. 7 चेंडू 6 धाबा. अगदी अशा मॅचेस जेव्हा होतात या मॅचेस शेवटच्या बॉल पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि ती मॅच आपल्याला पाहायला मिळते एक थ्रिलर मॅच. प्रेक्षकांसाठी मेजवानीच आहे. शेवटचे 7 बॉल 6 धावसंख्येची गरज. निर्णायक बॉल पुढे सरसाव केल्याचा प्रयत्न. कीपर बीट झाल्यात. एक धाव तर घेतली यावर जीवन आणि अक्षयनं. या बॉलवरती पाहावं लागेल बॉलवरती काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. यस, वाईट बॉल. वाईट +1 अशा 2 धाबा. ना दिवाळी ना दसरा मिळतंय बोनस या ठिकाणी वाशिवली टीमला. या 2 धाबा विजयाच्या अधिक समीप नेऊन ठेवतील. धनराज 11 जय मल्हार वाशिवली टीमला. मयूर पाटील या टीमचे पुरस्कर्ते आणि आता ते मात्र खुश असतील, कारण खूप सारे आपण कॅश प्राइज आपण जरूर पाहतोय, परंतु मॅचच्या नंतर ते दिले जातील. 29 धाबा, परंतु 7 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. प्रतीक मोरे हा निर्णायक बॉल होता. मागच्या बॉलवरती वाईट बॉल. जीवनसाठी कोलाट टाकला, चॉप केला बॉलला. वाईट लॉंगला काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये बॉल चालला. सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न. जीवन धोक्याची घंटा आणि यावेळेस ती धोक्याची घंटा वाजली. विकेट रनआउटच्या स्वरूपात निर्लक्षणे आल्या. मॅच अजून संपलेला आहे मित्रांनो. मॅच अजूनही ऑन आहे. कैरेकर शेवटच्या क्षणापर्यंत लढतील कारण संघर्ष करणे कैरेकरांच्या रक्तात आहे. शेवटचे बॉल 6 करायच्या 3 धावा. त्याआधी जाऊया डीज. शेवटपर्यंत नेला होता सचिन तेंडुलकर यांनी आणि शेवटच्या चेंडूवरती अखेर इंजमामनं विजयी धाव घेतली होती. पण तसा सामना जर करायचा असेल तर रॉयल पाटीलला रॉयल गोलंदाजी करावी लागेल. रॉयलने सुद्धा भरपूर सामने असे जिंकून दिलेत. इथे जर जिंकण्यापेक्षा ही मॅच शेवटपर्यंत नेली तर विजयाची स्वप्न बघता येतील, कारण शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि धावा बनवायचे आहेत. धनराज